मित्रांनो, धूम्रपान केल्याने फक्त तुमच्या फुफ्फुसांनाच किंवा तुम्हाला श्वसनाचे विकार होत नाही, तर त्यामुळे शरीरात बरेच वेगवेगळे आजार होत असतात. आता सिगारेटचा शरीरावर काय काय परिणाम होतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तंबाखूच्या धुरामध्ये 7,000हून अधिक रसायनं असतात, ज्यात टार ह्या एका रसायनाचं मिश्रण असतं, ज्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे पदार्थ म्हणजेच कॉर्सिनोजेन्स यांसारखं रसायन असतं. टार हा चिकट आणि तपकिरी असतो. याने दात, नखे, फुफ्फुसांच्या ऊतींवर टार तपकिरी डाग टाकायला सुरुवात करतो. त्यामुळे दात तपकिरी दिसायला लागतात. निकोटीन एक व्यसन लावणारा पदार्थ. निकोटीन शरीर आणि मन दोन्हींवर परिणाम करतो. भूक कमी लागणं, अतिसार, रक्तदाब वाढणं, हृदयगती वाढणं, लाळ किंवा कफ वाढतो, मळमळ आणि घाम येणं अशा प्रकारचा त्रास माणसाला होऊ लागतो. यासह रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पोषक घटक त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात. त्यामुळे अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्या देखील येऊ शकतात. कार्बन मोनोऑक्साईड कारच्या एक्झॉस्ट धुरामुळे तो आढळतो आणि तो एक विषारी वायू आहे. तो शरीरात गेल्याने आजारपण आणि मृत्यू देखील होऊ शकतो. तो तुमच्या रक्तप्रवाहात प्रवास करून हिमोग्लोबिन मध्ये मिसळतो. कार्बोक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि त्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड या वायूमुळे रक्त ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील पेशी आणि ऊती निकामी होतात आणि मरतात. याशिवाय तंबाखूच्या धुरातील कमीत कमी 70 रसायने कर्करोगास कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुस, घसा, तोंड, नाक, व्हॉइस बॉक्स, अन्ननलिका, स्वादुपिंड, यकृत, पोट, मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग, आतडे, अंडाशय, गर्भाशय, ग्रीवा आणि अस्थिमज्जा यांचा कर्करोग होतो. तंबाखूच्या धुरामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि एम्फिसिमा देखील होतो. आता तंबाखूच्या धुराचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि कोणते 10 आजार होऊ शकतात तेही आपण पाहूया. पहिलं म्हणजे अंध होणं. धूम्रपान केल्याने तुमच्या डोळ्यांना काहीही फायदा होत नाही. धूम्रपानामुळे वयानुसार मॅक्युलर डिजनरेशनचा धोका वाढतो, जो 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये अंधत्वाचं प्रमुख कारण आहे. टाईप 2 मधुमेह. धूम्रपानामुळे टाईप 2 मधुमेह होतो, ज्यामध्ये पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे जर तुम्हाला एखादा संसर्ग किंवा पायाला एखादी जखम झाली तर त्याच्या परिणामामुळे तुम्हाला तो अवयव कापावा लागू शकतो. इरेक्टाईल डिसफंक्शन. धूम्रपान केल्याने पुरुषांच्या लैंगिक कार्यावर परिणाम होतो. तंबाखूमुळे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामध्ये लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या देखील काम करत नाही. एक्टोपिक गर्भधारणा. एक्टोपिक गर्भधारणा ही एक जीवघेणी प्रजनन क्रिया आहे, जी बरीच गुंतागुंतीची आहे, जी धूम्रपान करणाऱ्यांमध्ये जास्त आढळते. जेव्हा फलित अंडी गर्भाशया व्यतिरिक्त इतरत्र रोपण केली जाते तेव्हा असं होतं. अंडी टिकू शकत नाही आणि त्यामुळे गर्भवती व्यक्तीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. हिप फ्रॅक्चर. धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या लोकांपेक्षा हाडांची घनता जलद गतीने कमी होते. म्हणजेच काय तर हाडं पोकळ होतात, ज्यामुळे तुमच्या कमरेसारखे शरीराचे अवयव तुटण्याचा धोका असतो. सिगारेट ओढल्याने ही प्रक्रिया मंदावते. कोलोरेस्टल कर्करोग. तुमच्या आतड्यांमध्ये होणारा कोलोरेस्टल कर्करोग हा अमेरिकेत कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं दुसरं मोठं कारण आहे. धूम्रपानामुळे या प्रकारच्या कर्करोगाचा विकास होतो आणि तो शरीरात पटपट वाढतो आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो. सांधिवात. सांधिवात एक जुनाट दाहक आजार आहे, जो महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतो. धूम्रपान केल्याने त्याचा परिणाम हा हात आणि पायांच्या सांध्यावर होतो. त्यामुळे वेदनादायक सूज येते आणि शेवटी हाडांचं नुकसान होऊ शकतं आणि सांधे विकृत होऊ शकतात. धूम्रपान हे एक कारण आहे जे कमी वयात हा आजार होण्याशी देखील संबंधित आहे. फाटलेले ओठ आणि फाटलेले टाळू. धूम्रपान केल्याने ओठ फाटतात, काळे पडतात, तसेच तुमच्या टाळूला देखील इजा होते. त्यामुळे टाळू देखील फाटू शकतो. प्रजनन समस्या. होणाऱ्या पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की धूम्रपान तुमच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी होते आणि गर्भधारणेदरम्यान इतर समस्या देखील उद्भवू शकतात. हिरड्यांचे आजार. धूम्रपान केल्याने तुमचे दात गमावण्याचा धोका देखील असतो. धूम्रपानामुळे पिरियोडोंटायटिस होतो, हिरड्यांचा संसर्ग, जो दातांना आधार देणाऱ्या हाडांचा नाश करतो. प्रौढांमध्ये दात गमावण्याचं हे प्रमुख कारण आहे.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.